संघाकडनं भाजपकडनं खासदार नवनीत राणा निवडणूक लढवेल अशी चर्चा आहेत. काय सांगणार? नवनीत राणा ह्या अमरावती लोकसभेच्या सद्य परिस्थितीत खासदार आहेत आणि गेले 5 वर्षापर्यंत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. सातत्यानं राष्ट्रीयत्वाची हिंदुत्वाची भूमिका त्यांनी लोकसभेमध्ये आणि जनमानसामध्ये मांडलेली आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होते आहे. हे खरं आहे. नाही, माझ्या तरी ऐकण्यात कुठे आलं नाही की उमेदवारी म्हणून जाहीर केली. उलट आता 4 तारखेपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ आहे. फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार सांगितलेलं आहे, अमरावतीच्या लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा राहील आणि त्याचं चिन्ह कमळ राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता अमरावती लोकसभेचा भारतीय जनता पक्षाचा खासदार 100% निवडून येईल आणि तो कमळावरच निवडून येईल. आनंदराव अडसूळ अगोदर खासदार सुद्धा होते आणि ते शिवसेनेकडून होते आणि त्यामुळं या निवडणुकीच्या तिकिटाच्या प्रणालीमध्ये प्रत्येकाने दावा करणं आपण समजू शकतो आणि जे युतीचे घटक पक्ष आहेत त्यांची चर्चा होऊन ही तिकीट भारतीय जनता पक्षाला राहील असे देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या मनात कुठेही संशय नाही. आम्हाला पक्का विश्वास आहे की ही तिकीट भारतीय जनता पक्षाला उमेदवार राहील आणि आम्ही कमळावरचा खासदार निवडून आणणार आहोत. भाजपचाच उमेदवार आमच्याकडे, एक भाजपचा उमेदवार, निष्ठावान उमेदवार आमच्याकडे आणि त्याला आम्ही उमेदवार देणार आहेत. नाही, बच्चू कडूंच्या संदर्भात त्यांचं कोणाशी काय बोलणं झालं त्याच्याबद्दल तर मला कल्पना नाही आहे आणि युतीचा घटक पक्ष असल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांची आतापर्यंत जशी काळजी घेतात आहे तशी पुढे घेतील असं युतीचं धोरण असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.